नमस्कार मैत्रिणींनो. संकष्ट चतुर्थी, माघ संकष्ट चतुर्थी आणि बाप्पा करेल सर्व तुमच्या इच्छा पूर्ण, अशा पद्धतीने करा व्रत. आणि चंद्रोदय कधी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. श्री गणेशाची कृपा लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे असे सांगितले जात आहे. माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भीष्मद्वादशी असे सण येतात. माघ पौर्णिमा, गुरुप्रतिपदा यानंतर येणारे महत्त्वाचे व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थी. माघ महिन्यातली संकष्ट चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली आहे. काही ठिकाणी या संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी असेही म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे आचरले जाते. फेब्रुवारी महिन्यातील माघ संकष्ट चतुर्थी व्रत कसे करावे? प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळ काय जाणून घेऊया. माघ महिन्यात वैद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत रविवारी 16 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:16 ते सकाळी 6:07 पर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:28 ते 3:12 पर्यंत आहे. गोधली मुहूर्त सायंकाळी 6:10 ते रात्री 7:35 पर्यंत आहे. तर अमृत काल रात्री 9:48 ते 11:36 पर्यंत आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्ध योग जुळून येत आहे. संकष्ट चतुर्थी व्रताचे महत्त्व आणि महात्म्य आपण जाणून घेऊया. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजेच गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेले गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्वक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकरच शुभ फल देतो अशी मान्यता आहे. माघ संकष्ट चतुर्थीचे व्रतपूजन कसे करावे आणि सोपी पद्धत कोणती ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्य व्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडोपचारे किंवा पंचोपचारे पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. अन्यथा ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावी. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे
लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केली जातात. गणेश पूजनात दुर्वा आवश्यक अर्पण करावे. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी 21 दुर्वाची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते. धार्मिक पुराणामध्ये गणपतीला बुद्धीची देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.